प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेने आणि आपण जी सर्व मंडळी आहात त्यांच्या आशीर्वादाने आज मंगळवार आहे. तिथी प्रदोष आहे, त्याला भौम प्रदोष म्हणतात. म्हणजे यावेळी शंकराच्या मंदिरात अनेक जण प्रदोष व्रत करत असतात, अभिषेक होत असतात, पूजा होत असतात. आणि आपण बघितलं की दशमी, एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशीला सगळी अंतःकरण शुद्धी झाली पाहिजे. जे माझ्यात प्रकर्षण दोष आहेत, प्रभावी दोष आहेत, ते काढण्याचं काम आज करायचं असतं. आणि शंकर ही संहाराची देवता आहे, म्हणून माझ्या दुर्गुणांचा संहार कर शंकरा. म्हणून आपण दशमीला इंद्रियांची शांती, एकादशीला मनःशांती, द्वादशीला का स्थिर बुद्धी, स्थितप्रज्ञा आणि आज त्रयोदशीला अंतःकरण शुद्धी. अंतःकरणाचे 4 पैलू सांगितले जातात: मन, बुद्धी, चित्त आणि आत्मा. अहंकार काही जण म्हणतात, पण आपण आत्मा, आनंद काही म्हणूया. सगळं आनंदमय करून टाकायचं. आज आणखीन एक महत्वाचा दिवसाचा विशेष म्हणजे आज जागतिक हृदय दिन आहे, वर्ल्ड हार्ट डे. आपण हार्द हा शब्द संस्कृतमध्ये वापरतो. सौहार्द, हार्दिक अभिनंदन, या हार्द वरून कदाचित हार्ट शब्द आलेला असेल. पण हृदय या शब्दाचा अर्थ केवळ छातीत तो जो एक पंप आहे, शुद्ध रक्त, अशुद्ध रक्त, तेवढाच हृदयाचा अर्थ नाहीये. हृत अयम म्हणजे हे जे आहे माझ्या समोर दिसतंय त्याला सुद्धा एक हृदय आहे. मग मला आता हा स्टँड दिसतोय का, त्याला हृदय का आहे? हे दिसतंय का, त्याला आहे. हा माईक आहे, सगळ्या हृदय आहे. हृत अयम. आपण म्हणतो शरीराचं हृदय म्हणजे जर संवेदना असेल ना, तर ती शरीरात सगळीकडे, एक केस जरी आपल्याला तुटला तरी तिथे संवेदना जाणवते. कुठे काही लागलं आपल्याला तर त्या भागात संवेदना जाणवते. म्हणजे संवेदना किंवा जीव आपण ज्याला म्हणतो तो आपल्या देहात सर्वत्र व्यापून राहिलेला आहे. पण मग त्याचं एक हार्ट, आज हार्ट आहे ते अर्थातच आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचं आहे. पण हे जे डॉक्टर्स आपण म्हणतो त्याला हार्ट स्पेशालिस्ट म्हणतो, पण संत सुद्धा हार्ट स्पेशालिस्टच असतात. डॉक्टर हार्ट म्हणजे हृदय आजारी पडू नये किंवा आजारी पडल्यानंतर ते बरं व्हावं. हल्ली तर निरनिराळ्या प्रकारच्या एंजिओग्राफी आहे, एंजिओप्लास्टी आहे, बायपास आहे. गेल्या शतकातलं आपण बघितलं होतं की हार्ट ट्रान्सप्लांट ही एक महत्वाची घटना होती. पण आता ट्रान्सप्लांट करण्याची आवश्यकता नाही, इतकी हार्टची एकंदर अभ्यास, सर्जरी वगैरे त्या गोष्टी पुढे गेलेल्या आहेत. आजच्या दिनानिमित्ताने आपण संतांनी जे हृदय सांगितलेलं आहे की सगळ्या गोष्टींना हृदय, चैतन्य असे सर्वगत. हृदय नुसतं जीवच काय म्हणतोस, तर जीवाच्या आत असलेलं जे चैतन्य आहे, कणाकणाच्या, अणुअणूच्या आत असलेलं जे चैतन्य आहे, जे दिव्यत्व आहे, ते तू नीट राख. हृदय आहे त्याची काळजी विज्ञान घेईल एका मर्यादेपर्यंत. हृदयाचा विकार हा गेल्या आठवड्यात 24 तारखेला हृदय विकार जागृतता दिन होता. आज हृदय दिन आहे, म्हणजे हृदयाचं आरोग्य. त्यावेळेला आपण एक मुद्दा बघितला होता की तुम्ही जर 40 नंतर 50 नंतर ब्लड प्रेशर वाढले म्हणून जरी डॉक्टरांच्याकडे गेला तर त्यावर आता प्रभावी औषध आहे, उपाययोजना आहे, ते सांगतातच ते. आणि शिवाय सांगतात काहीतरी आध्यात्मिक वाचन करा, मनाला शांत वाटेल अशा पद्धतीनं तुम्ही उपासना करा, नामस्मरण करा, हे ते डॉक्टर सांगायला लागलेले आहे. मागे आपण असंही बघितलं होतं की दिवाळी अंक, शतायू, शतायुषी असे नावाचे दिवाळी अंक आहे. म्हणजे तुम्हाला 100 वर्ष जगायचं आहे ना, आणि त्याला एक एक विषय दिलेला असतो. हृदय हा विषय आहे, तर त्याच्यात निरनिराळे जे लेख असतात ना ते हृदयाबद्दलच असतात. सुरुवातीचे 1-2 लेख किंवा त्याच्याही पेक्षा जास्त हे अध्यात्म क्षेत्रातल्या माणसांनी लिहिलेले असतात या आरोग्याच्या मासिकात. कारण त्यांना तेच सांगायचंय की जवळजवळ 90% रोग त्यांचं मूळ मनात असतं, किंवा झालेले रोग हे जास्त आपण म्हणतो ना बळावत जातात.
अधिक अधिक वाईट होत जातात जर मनाचं त्याला सहकार्य किंवा साथ नसेल तर. आणि मनाची साथ असेल तर तुकाराम जसे म्हणतात की जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. एकदा ह्याचं महत्व पटलं की मी जे माझं आत्मचरित्रात्मक असं काही लिहितो, कॅन्सर माझा सांगाती. सांगाती झाला. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. तू म्हणजे हे विठ्ठला, हे परमेश्वरा, तू माझा चालवीसी हाती धरून या. इकडे हे म्हणतात. आणि त्यावेळेला त्यांच्यात बदल झालेला आहे. हे जे डॉक्टर बावडेकर, तेही कॅन्सर स्पेशालिस्ट सर्जन, गोंधळाला जायला लागले आणि त्यांना तिथे इतकं बरं वाटायला लागलं. त्यांनी सांगितलं ते मुद्दामून पुस्तक वाचा, माझे माहेर गोंदवले. हा त्याच्यातला एक चॅप्टर आहे, एक प्रकरण आहे त्याच्यातलं. आणि त्याच्यात तेच सांगतात की अत्यंत अद्ययावत असं माझं ऑपरेशन थिएटर आणि अत्यंत अद्ययावत म्हणजे लेटेस्ट अशी माझी निरनिराळ्या प्रकारची शस्त्र सर्जरी करायची. त्यापैकी काहीही गोंधवलेलं नव्हतं ज्यावेळेला मी सुरू केलं त्यावेळेला. इकडे 1-2 तास केल्यानंतर मी दमायचो, थकायचो आणि माझे असिस्टंट्स किंवा ज्युनियर्स ते पुढे चालू ठेवायचे. मी 10-12 तास काम करत होतो गोंधवलेलं. काय आहे ते याचा विचार केल्यानंतर त्यांना कळलं की माणूस म्हणजे फक्त इंद्रिय नाही, इंद्रिय आणि मन नाही, इंद्रिय मन आणि बुद्धी नाही, इंद्रिय मन बुद्धी आणि चित्त नाही, त्याच्याही पलीकडे माणूस आहे. अलेक्सिस कॅरल नावाच्या एका लेखकाने मॅन द अननोन, सोपं पुस्तक आहे, चांगलं पुस्तक आहे, नोबेल प्राइज त्या डॉक्टरला मिळालं. त्यांनी हेच सांगितलं, आपल्याला मेडिकल सायन्समध्ये नोन अशी माणसाची बॉडी, शरीर कळतं, पण चैतन्य म्हणून जे आहे, जे माणसाचं स्वरूप आहे, ते कदाचित कळणार नाही. एक पुस्तकाचा मागे उल्लेख केला होता, डेथ बी नॉट प्राऊड, म्हणजे मृत्यू तू उगीच गर्व करू नकोस, तुला लाज वाटायला पाहिजे. अशी कितीतरी माणसं असतात की ती जगावी असं वाटतं पण ती अकालीच निघून जातात. त्यावेळेला मृत्यूला जर वाटत असेल की याला मारलं की नाही, लाज वाटली पाहिजे. यू शुड बी अशेम्ड, डेथ बी नॉट प्राऊड. कविता आहे ती, त्याची ही एक ओळ आहे. काय आहे तिथे, एक अत्यंत सुंदर, हुशार, स्वभावाने चांगला असा मुलगा आहे, हॉस्टेलवर आहे, सगळं सांगत बसत नाही, मुद्दामून पुस्तक वाचा. आणि मी चुकत नसेल तर कदाचित शांता शेळकेने त्यांचं मराठीत सुद्धा भाषांतर केलेलं आहे, अनुवाद केलेला आहे, कारण खूपच चांगलं आहे ते. तर तो हा जो आहे तो अत्यंत हुशार आहे, सगळ्यांना आवडतो. म्हणजे तो हॉलिवूडमध्ये गेला असता, अमेरिकन आहे, तर तो नट झाला असता चांगला. तो चांगला लेखक होता. 8व्या वर्षी त्याला जी डायरी दिली, त्या डायरीला त्यांनी काय म्हणलेलं आहे की ही मला गिफ्ट माझ्या वडिलांनी दिलेली आहे. आणि पहिल्यांदा अनबिलिव्हर्स प्रेयर, म्हणजे ज्याचा देवावर विश्वास नाही आहे त्याची ही प्रार्थना. त्यांनी सुरुवातीला सगळे सांगत बसत नाही, पण एक लक्षात ठेवा, तो शेवटी काय म्हणतो 8व्या वर्षी, थँक यू गॉड फॉर इफ यू आर देअर इन द हेवन, थँक्स फॉर ऑल द गिफ्ट्स यू हॅव गिव्हन टू मी. प्रार्थनेत मला असं सांगितलं जातं, गॉड हॅज गिव्हन यू दिस, गॉड हॅज गिव्हन यू. खरंच दिले असेल तर, बट रिमेंबर आय शॅल फाईट अ गुड फाईट. या गिफ्ट्स घेऊन मी तुझ्याशी लढा दिल्याशिवाय राहणार नाही. हा कुठला लढा होता, त्याला काही कळत होतं का? जॉन गंथर, त्यांचा हा जॉनी मुलगा, आणि जेन गंथर त्याची आई दूर राहत होते. पण हॉस्टेल सुट्टी असल्यानंतर मी आलो की तुम्ही एकत्र आलं पाहिजे या अटीवर त्यांनी डिवोर्स घ्यायला या छोट्यानी परवानगी दिली होती. आणि ते म्हणाले तू इतका गोड आहेस की आम्ही नक्की येऊ. आणि म्हणून सुट्टीवर तो आला की हे जेन आणि जॉन बरोबर असायचे. आणि हा जॉनी, त्याला कॅन्सर होतं, सगळं सांगत नाही, मला फक्त एकच सांगायचंय. त्यांनी डायरी लिहिलेली आहे, त्या डायरीत तो अनेक गोष्टी लिहितो. पण तो माझ्या कॅन्सरचं नावच असं आहे, मी माहिती काढली त्याप्रमाणे, की मी वाचणं शक्य नाहीये. हीच फाईट, आय शॅल गिव्ह अ गुड फाईट. आता इथून त्याची फाईट सुरू होते. सगळ्या प्रकारच्या थेरपीज, म्हणजे त्याच्यात आयुर्वेदी येतो, युनानी येतं, चायनीज, सगळ्या प्रकारचं करतात. त्यांना काही कमी नाही आहे, श्रीमंत आहे, परंतु नाही होत. तर त्यावेळेला त्यांनी अशा पद्धतीनं त्या रोगाला तो मुलगा 16-18 वर्षांचा असेल, सामोरा गेलेला आहे. डॉक्टर ट्रिगर म्हणून आहेत, ते स्पेशालिस्ट आहेत वर्ल्डमध्ये सगळ्यात. त्यावेळेला आता खूपच झालेत, पण त्यावेळेला काही होते अमेरिकेतले, त्यातल्या त्यात त्यांनी त्याचं ऑपरेशन केलं.
आणि ऑपरेशन केल्यानंतर त्याचा आणि त्यांचा जो संवाद आहे तो म्हणतो, आय वॉज वॉचिंग माय सर्जरी. तुम्ही काय केलं? माझे ब्रेन आधीच केस वगैरे काढून टाकलेले होते, नंतर इतक्या डायमीटरचं तुम्ही कट घेतलात, आणि ज्या वेळेला तो कट घेतल्यानंतर तुम्हाला जो ब्रेन ट्युमर झाला होता, एखादं लोणी जसं फसफसून वर येतं ना, तसं ते झाल्यानंतर तुम्हाला सुद्धा ते बघवलं नाही. तुम्ही बंद केलं, नंतर कातडं काढलं मांडीचं आणि त्यांनी ते बंद करून टाकलं. मी बघितलं. तू कसं बघितलंस? तू म्हणतो, आय एम नॉट बॉडी. मी काय बॉडी आहे सगळं? यू आर ऑपरेटिंग ऑन द बॉडी. तुम्ही डॉक्टर लोक माझ्या त्या कॅन्सरला, ब्रेन ट्युमरला एक शरीरावर करत होता. मी शरीरापेक्षा निराळा आहे. त्यावेळेला ते डॉक्टर टीजर आपल्या डायरीत लिहितात. हाच महत्वाचा मुद्दा आहे आजच्या दिवसाच्या निमित्ताने. आणि भागवत सारख्या ग्रंथातून हेच शिकायचं असतं की देर इज समथिंग कॉल्ड स्पिरिट विच वी डॉक्टर्स कॅन नेव्हर अंडरस्टँड. वी कॅन ओनली टिंकर ॲट इट. म्हणजे असा टिंकर म्हणजे एखादा तांबट असतो ना, टन टन भांड्याला आकार देतो वगैरे, तसं आम्ही बाहेरून बघणार आहोत. त्याची रचना जरी बघितली तरी ती बाहेरून असणार आहे. स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द हार्ट, पण त्याच्या पलीकडे काहीतरी आहे. हार्ट ऑफ हार्ट ते आम्हाला कळणार नाहीये. हृदयाचं जे हृदय आहे, मेंदूचा जो मेंदू आहे, कानाचा जो कान आहे, दृष्टीची जी आपण म्हणतो अंतर्दृष्टी आहे, आतला आवाज आहे, हे आतलं जे आहे ना, आपण ज्याला आत्मा, आत्म्याचं, आत्म्या संबंधी, अध्यात्म हा शब्द तसा आलेला आहे. आत्म संबंधी, आत्म्या संबंधी सगळं. आणि मग तिथे जर आपण राहिलो तर आपल्याला परीक्षित होता येतं. देह पडणारच आहे आणि आपला देह जातोच आहे. आपण बघितलं, दहती इति देहा, तो क्षणाक्षणाला जळतोच आहे, श्वासाश्वासाला. प्रत्येक श्वास ही आहुती आहे आणि ती गेला, परत येणार नाहीये. आणि म्हणून आपल्याला हे नक्कीच कळायला पाहिजे. आपण हा मरणाचा विषय अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष म्हणे रोज का म्हणतो? अरे हा मरणाच्या छायेतच ग्रंथ, तो सप्ताह झालेला आहे आणि आपण सगळेजण मरणाच्या छायेत आहोत. आपल्याला त्याचं स्मरण नाहीये किंवा स्मरण करून दिलं तरी आपल्याला ते आवडत नाही. आणि म्हणून कडू औषध जसं प्रभावी असेल तर घ्यावं लागतं, तसा हा कटू सत्य आहे. हे आपण मरण धर्मा तर आहोत, मरणशील आहोत, पण आत आपल्या अमर असं काय आहे? आत्मा आहे. तर तिथे ध्यान ठेवून जर राहिलात तर शरीराचे हे जे व्यापार आहेत, शरीराचे जे विकार आहेत, काही तुम्हाला जाणवणार नाही. तुम्ही प्रत्येक गोष्टीबरोबर संसार कराल. कॅन्सर माझा संगाती. तुकाराम म्हणतात ना की मुक्ती कांता परिणली, म्हणजे मी लग्न केले मुक्तीशी आणि कांता नवरी म्हणून घरात आणून संसार करतोय तिच्याशी. तुम्ही तुमच्या म्हणजे आपण आपल्या रोगांशी संसार करू शकू. आणि हा कॉम्प्रोमाइज नसेल. व्हॉट कॅनॉट बी क्युअर्ड मस्ट बी एन्ड्युअर्ड. काय करायचं? ह्याला उपाय नाही, सहन केलं पाहिजे, असं रडत नाही म्हणायचं. व्हॉट कॅनॉट बी क्युअर्ड मस्ट बी एन्ड्युअर्ड. मी तसा सहन करणार आहे, आनंदात सहन करणार आहे, जगाला उदाहरण देऊन जाणार आहे. आनंद या चित्रपटाचं आपण जे उदाहरण देतो ते याच संदर्भात देतो. तर आज जो हृदयाचा दिवस आहे, आपल्या हृदयाची आपण काळजी घेऊच या. लोक सकाळी फिरायला जातात, लोक सकाळी निरनिराळ्या गोष्टी करतात, रस पितात निरनिराळ्या वनस्पतींचे, आणि जिथे फिरायला जातात तिथे सगळं असतं. मोड आलेली धान्य असतात आणि तिथे निरनिराळे रस असतात. म्हणजे ॲलोवेरा म्हणजे कोरफडीचा रस असतो, तिथे कडुनिंबाचा रस असतो, तुळशीचा असतो, गवती चहाचा असतो. हे सगळे औषधी रस आहेत. आणि तो जो विकणार असतं, बाईच असते जनरली, आणि तिलाही मदत होते, बरं वाटतं ते. तर तिला माहित असतं, साहेब आज बुधवार ना, आज हा रस. तिचं टाइम टेबल ठरलेलं आहे. मोड आलेली धान्य असतात. हे सगळं करतो आपण. थोडंसं पळतो काय, हल्ली माणसं उलटी चालतात काय, साईडनी चालतात काय, आणि हे सगळं आवश्यक आहे. मेंदूलाही आवश्यक आहे आणि हृदयालाही आवश्यक आहे. आज हृदयाचा जो दिवस आहे तर आपण हृदयात शिरूया, भागवताच्या हृदयात शिरूया. भागवतातल्या कथा कशा आहेत माहित आहेत ना? केळीचं एक पान येतं आणि त्याच्यात दुसरं पान येतं, त्याच्यात दुसरं पान येतं, त्याच्यात आणखीन एक पान येतं. म्हणून एका लहान मुलांनी सांगितलं होतं एका कार्यक्रमाच्या वेळेला की गोष्टी आवडल्या. कशा आहेत माहित आहे ना? केले के झाड में तो बोलत होता, जैसे पात पात में पात, पात म्हणजे पान, पानाच्या आत पानाच्या आत पानाच्या आत पानाच्या आत, तसं आज जे वक्ते होते त्यांचे बात बात में बात. बात म्हणजे गोष्ट, निरनिराळ्या गोष्टी.
आणि आज आपण काही जर बघणार आहोत संस्कृत श्लोक बघणार आहोत जे भागवताच्या आरंभी वगैरे म्हणायचे असतात किंवा असे समजून सांगितले पाहिजेत. काही हिंदी रचना बघणार आहोत आणि त्या तशा हिंदी नाहीत, अवधी आहेत. तुलसीदास वगैरे ज्या रचना करतात ना, ऐकायला त्या बऱ्या आहेत आणि त्याच्यात एक विचार दिलेला आहे. म्हणजे एक रचना 8 ओळींची असेल ना, त्याच्यात 8 गोष्टी असतात आणि या गोष्टी भागवतातल्या आहेत, हे लक्षात ठेवा. तो आपण बघूया. पहिल्यांदा सांगितलेलं काय आहे की अगदी पहिल्यांदा ह्या शंकराचार्यांचा श्लोक आहे भागवतात, जो जरा निराळ्या संदर्भात येतो. दुर्लभम त्रयमेवैतत् एवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. मनुष्यत्व म्हणजे माणूस म्हणून जन्माला येणं दुर्लभ आहे. आपल्याला ते आलेलं आहे आणि आपण बऱ्यापैकी अव्यंग किंवा निर्व्यंग आहोत. हा आपल्या आई वडिलांचा आपल्यावरचा मोठा उपकार आहे. नंतर आपण काळजी घेतली असेल, कळायला लागल्यानंतर सूर्यनमस्कार वगैरे घातलेले असते, पण जन्मतः आपल्या डोळ्यात दोष नाही. काही लोक असतात ना, त्यांना दिव्य अंग आपण सध्या म्हणतो, दिव्यांग. पण आपल्या बरेच जण आपले डोळे नीट आहेत, हे नीट आहेत, पाय चांगले आहेत, हात चांगले आहेत, असा देह मिळालाय मनुष्याचा. आणि हा मनुष्याचा देह आहे ना, त्याच्यासारखा देह आणिक नाही. आपण कितीदा तरी बघितलेले आहेत. आज फक्त 4 वैशिष्ट्य पाहूया. माणूस उभा राहतो 2 पायावर, बाकी सगळी जनावरं आडवी आहेत. माणसाचा पुढचे जे 2 पाय आहेत त्याचा हातात रूपांतर झालेलं आहे आणि माणसाच्या हाताचा जो अंगठा आहे तो सगळ्या बोटांशी मिळून निरनिराळ्या कृती करतो. म्हणून तो संगीतातल्या मुद्रा करेल, कुणाला शॅडो अशी चित्र दाखवायची असतील, चित्रकथित जशी दाखवतात तसं तो दाखवेल. कुणाला गौतम बुद्धासारखी जर अशी योगातली मुद्रा करायची असेल तर ते करेल. कुणाला हातोडी घ्यायची असेल, तलवार घ्यायचा असेल, कुणाला ब्रश धरायचा असेल, कुणाला पेन धरायचं असेल, लेखणी, सगळं करतो की आपण. आणि म्हणून आज आपण एवढी जी प्रगती केलेली आहे, 4 पाय जर आपल्याला असते तर आपण जनावरच राहिलो असतो. जनावरांनी कुठे प्रगती केली? एक साधा प्रश्न विचारतो की आपल्या आधी लाखो वर्ष चिमणी आणि कावळे आलेले आहेत. आपल्या जवळ आहेत म्हणून हे उदाहरण देतो. दोघंही घरटी बांधतात, पण घरट्या तशाच पद्धतीने बांधतात की नाही? आपण कितीतरी त्यांच्यानंतर जन्मलेलो आहोत, पण आपल्याला एका घराचा पॅटर्न दुसऱ्याला चालत नाही. निरनिराळ्या पायावर निरनिराळ्या प्रकारची घरं आपण बांधतो, ते त्याच पद्धतीची बांधतात. एक फरक काय गमतीने तुम्हाला सांगतोय की जिथे शहर आहे आणि तिथे सगळीकडे कन्स्ट्रक्शन, इमारतींचं बांधकाम चालू आहे, तिथे कावळे काड्या येतात, तिथे ते वायर्स नेतील, सापडलेले तारांचे तुकडे, सया बारकी म्हणून. कारण काट्यांचं घातलं की कावळ्याचं घरटं इतकं कुरूप काही नाहीये. तो नुसते चिमणी वगैरे काही असतात ते असतात घरटी. एक बया नावाचा पक्षी आहे, तोच किती सुंदर, खोप्या माझी खोपा आपण म्हणतो, काय सुंदर असतो. त्याच्या आत चेंबर्स असतात ना, जणू काही नवऱ्याची, हिची, ती मुलांची अंडी घातल्यानंतर व्यवस्था, हे सगळं करतात. ही इन्स्टिंक्ट आहे. पण ती बया नावाचा जो पक्षी आहे तो आपल्या आधी लाखो वर्ष जाऊन सुद्धा तशाच पद्धतीची घरटी बांधतोय. आपल्याला मेंदू मिळालेला आहे, प्रगत मेंदू मिळालेला आहे, आपल्याला वाणी मिळालेली आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्या बघितल्या तर आपण इतर जनावरांपेक्षा इतके निराळे आहोत की आपण जनावर आहोत की नाही अशी शंका येते. पण आपण वागायला लागल्यानंतर नक्की जनावर आहोत असं सगळ्यांना पटतं. जनावरासारखी वागणूक आहे हे लक्षात घ्या. इथे भागवतासारखे ग्रंथ आपल्या कानात काही गोष्टी सांगतात. तर हे पहिल्यांदा काय, दुर्लभो मानुषो देहो देहीनाम क्षणभंगुरा, हे भागवत आहे. आता त्यांनी काय सांगितलं, मनुष्यत्व, माझे मनुष्य जन्म आणि मानव देह हे दुर्लभ आहे. त्यातून मुमुक्षुत्व म्हणजे हे चाललंय ते काही ठीक नाही, यातून सुटलं पाहिजे. अरे त्याच्याकडे काही नाही, तो काय आनंदात आहे, आणि माझ्याकडे सगळं आहे आणि माझा कायम दुःखी चेहरा, घरात आमच्या कायम कलह, कायम वखवक आणि सतत भांडणं, आणि तो झोपडीत राहणारा किती शांत आहे. हे काय आहे हे लक्षात ठेवा. मुमुक्षत्वम, तो म्हणतोय की माझी परिस्थिती बदलली पाहिजे, आर्थिक नाही, माझ्या शरीराची बदलणार नाही, एक वेळ ती प्रारब्धाप्रमाणे असेल. मनाची स्थिती मी बदलेन, मी संध्याकाळी आल्यावर भजन करीन, सकाळी उठल्यानंतर श्लोक म्हणेन, दुपारी सुद्धा मी नाम घेत काम करीन, हा आनंदात राहील. म्हणून तो म्हणतो भागवत मुमुक्षत्वम, शंकराचार्य सांगतात आणि इथेही सांगितलेलं आहे. आणि महापुरुष संश्रया, संश्रय आहे म्हणजे सत्संग आहे, आश्रय नाही. आश्रयाला जाणं सुरुवातीला आवश्यक असतं, आपण आई वडिलांच्या आश्रयालाच असतो, पण आश्रयालाच जर राहिलो तर आपला विकास होणार नाही. म्हणून आश्रय सोडा. तर संश्रय म्हणजे सम्यक आश्रय, म्हणजे असाच आश्रय
की मी इथपर्यंत तुला सांगितलं, इथून पुढे जातो. याला महापुरुषांचा संश्रय म्हणजे महापुरुषांचा सत्संग किंवा समागम, संत समागम आपण म्हणतो. म्हणून काय सांगितलेलं आहे भागवतात, हा 11व्या स्कंधातला विषय आहे. तिथे ज्ञानाचा मार्ग. दुर्लभो मानुषो देहो देहीनाम क्षणभंगुरा. क्षणभंगुर आहे, क्षणाक्षणाला संपतोय आणि एक क्षण असा येईल की तो भग्न होऊन जातो, पुन्हा तो मिळत नाही तुम्हाला. क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभम म्हणणे, तरी सुद्धा इतकं दुर्लभ आहे. मानव देह दुर्लभ आहे, मानव देह क्षणभंगूर असला तरी ही गोष्ट जास्त दुर्लभ आहे. वैकुंठ प्रिय दर्शनम. वैकुंठाचं दर्शन मला घडलं पाहिजे. आपण बघितलंय वैकुंठ म्हणजे असा कुठे लोक आहे असं नाही, ती एक प्रकाशाची पातळी आहे, ती एक अनुभवाची अवस्था आहे. हे लक्षात घ्या. वैकुंठ, कैलास, निरनिराळे लोक आहेत ते. आणि विगत कुंठा आपण म्हणतो. कुंठा म्हणजे संकुचितपणा. आपण म्हणतो काही सुचत नाही, माझी मती अगदी कुंठित झालेली आहे, बुद्धी काही सुचत नाहीये. ही जी कुंठित, ही सगळी कुंठा म्हणजे सगळा संकुचितपणा, सगळा आपपरभाव, सगळे भेद जिथून जातात ना त्यालाच वैकुंठ म्हणायचं की. म्हणजे तुकाराम वैकुंठाला गेला यापेक्षा तुकाराम वैकुंठातच होता. त्यांनी ज्या वेळेला सांगितलं आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. हजारो वर्षापूर्वी ऋषींनी जे सांगितलंय ते आजही जगता येतं हे दाखवण्यासाठी मूळ वैकुंठात आमचा वास असलेले आम्ही पुन्हा पुन्हा जन्म घेत असतो. हे काय स्वतःबद्दलची आपण म्हणतो ना घोषणा आहे ती. तुम्हाला काय वाटलं आम्ही काय साधे होतोय? आणि म्हणून देहुला राहत असूनही, हा देहात असूनही विदेही होता. त्याला देह भावनाच नव्हती. मी माझा देह म्हणलं की माझी मुलं, की मग ती माझी मुलं नाहीत उघडत. हे माझं घर म्हणजे ते घर माझं नाही. भावच होतो. म्हणजे मी आणि माझं म्हणलं की तुकडेच पडतात. ही दिती जी आहे ना, आपण दैत्य गोष्ट बघणार आहोत, तुकडेच पडते. कंस म्हणजे ब्रॅकेट, तुकडे पडतो, तुकडे पडतो. ए प्लस बी प्लस ए प्लस बी आपण करतो ना, ब्रॅकेट घातला आणि त्याला सुद्धा निरनिराळे ब्रॅकेट. एक असा राऊंड ब्रॅकेट असतो, एक महिरपी ब्रॅकेट असतो, एक चौकोनी ब्रॅकेट असतो. बापरे, जातीचे ब्रॅकेट्स, संपत्तीप्रमाणे श्रीमंतीचे ब्रॅकेट्स, गोरा काळा वगैरे आपण म्हणतो सौंदर्याचे ब्रॅकेट्स, सतत ब्रॅकेट्स घालत असतो. हे ब्रॅकेट्स काढत जाणं ना म्हणजे मुक्तीकडे आपण निघालो, विशालतेकडे निघालेलो आहे. मग तो वैकुंठात आहे. कुंठा गेलेली आहे सगळे. म्हणून वैकुंठ प्रिय दर्शनम. आपण 2-3 एक घटना बघितलेल्या होत्या. आता भागवताच्या संदर्भात या बघूया. विवेकानंदांना रामकृष्णांनी सांगितलं, आई ऐकत नाही रे, कारण शारदा माता सतत तक्रार करायच्या. ह्यांना थोडा जरी उशीर झाला जेवायला तरी ह्यांना त्रास होतो. मग कधी अल्सर्स असतात, कधी ब्लड प्रेशर असतं, कधी डायबिटीस असतो. त्या वेळेला जेवावं लागतं. आणि ह्या तर कडक उपवास करतात रविवारी. अशी कुठली सूर्याची उपासना करतात किंवा गायत्रीची उपासना करत नाही. रविवारी मी उपवास करणार, सोमवारी त्रास होतो, मी सांगून ऐकत नाही. रामकृष्ण म्हणाले मी सुद्धा आईला सांगितलं, तू सांगून बघ. नरेंद्र विवेकानंद गेले तिच्याकडे. हे असं का करते? ती म्हणाली वैकुंठातला शंख मला त्या दिवशी ऐकू येत नाही आणि वैकुंठातला शंख ऐकला की मी जेवणार. तिथे जेवण झालेलं आहे, नैवेद्य दाखवलेला आहे, मग आता मी जेवायला मोकळी. त्यावेळेला ते म्हणाले काय वेडे, वैकुंठ किती दूर तुझं आणि तिथला शंख तुला इथे ऐकू येतो. दोन यातले मला तो म्हणतो वेड्या तू किती शिकलेशील. ती आई म्हणते रामकृष्णांची, अरे मुंगीच्या पायातले घुंगरू जर वैकुंठात ऐकू येतात तर तिथला शंख इकडे ऐकू येणार नाही. शंखा त्याला तू असा मूर्खा, तिकडचा शंख इकडे ऐकू येणार नाही का? त्यावेळेला तो म्हणतो कुठला शंख असेल. आणि नंतर त्यांनी जरा संशोधन केलं आणि त्यांच्या लक्षात आलं की जिथे ते दक्षिणेश्वर आहे त्याच्या आजूबाजूला त्या काळात कापडाच्या गिरण्या होत्या आणि गिरण्यांचा भोंगा वाजायचा. ती शिफ्ट बदलली, भो हा वाजला शंख. आणि रविवारी सुट्टी असायची, शंख नाही. तिकडे जर उपवास आहे तर मी का नाही उपवास करायचा? पण वैकुंठ प्रिय दर्शनम हे लक्षात ठेवा, वैकुंठ आहे. त्याच्यानंतर दुसरी आपण एक घटना बघितली होती की अकबराला लहर यायची, आहे भागवत ऐकूया रे. आणि भागवतातल्या कथा भक्तांच्या ऐकल्यानंतर आपण जरी म्हणतो आरतीत वगैरे की वैकुंठातून धावून आला माझा कैवारी, हे आपण म्हणतो ना, येई गो विठ्ठले माझे माऊली, त्याच्यात आहे ना, आला धावून. कधी धावून येतो स्वतः तर कधी गरुडावरून येतो. तर तो म्हणतो
की इथे भक्तांनी कृष्णा विष्णू असं काहीतरी म्हणलं, ती वैकुंठात हा ऐकू गेल्याशिवाय का तो देव येणार आहे तुमचा? म्हणजे ऐकू जर जाते हा, तो वैकुंठ आहे किती दूर? सगळ्यांनी म्हणजे बिरबलालाच उत्तर मिळालं नाही, किती दूर आहे वैकुंठ. अकबराला तो उत्तर माहीतच नव्हतं. तो जो वाचत होता पुराण, भागवत पुराण, त्याला तर बिलकुलच माहित नव्हतं. इथे दिलंय एवढंच तो सांगणार ना. त्यावेळेला अकबराला पंखा हलवत होता, कारण गरमी होत होती म्हणून. तो पंखा हलवणारा सेवक पुढे झाला आणि गुस्ताखी माफ, मी चुकत असेल तर क्षमा करा. ज्या अर्थी हाक वैकुंठात जाते त्या अर्थी वैकुंठ हाकेच्या अंतरावर असलं पाहिजे. कॉमन सेन्स आहे ना, सगळ्यांना पटलं ना उत्तर, वैकुंठ हाकेच्या अंतरावर आहे. आता गंमत बघा, तुम्ही जर खेड्यात गेलात अजूनही वगैरे, अहो कुठे हो त्या यांचं घर धोंडेवाचं, अहो ते काय हाकेच्या अंतरावर आहे. खेड्यातल्या माणसांच्या हाका हल्ली आपण ऑक्सिमीटरने ऑक्सिजन बघतो की नाही, अहो काय या टोकाहून त्या टोकाला जाते. आपली हाक 10x12 ह्याच्यातली, कुठे अनंता कुठे तेवढीच हाक 10x12, ही आपली घरं शहरातली, आणि तो म्हणतो हाक तिथे जाते. हे प्रपंचातली हाक आहे, दूर ऐकायला गेली. बरोबर. परमार्थातली हाक, वैकुंठ जर जवळ आणायचं असेल तर आपण म्हणतो ना, प्रभू 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 प्रभू. वैकुंठ आतच आलं. वैकुंठाची हाक जर वैकुंठ हाकेच्या अंतरावर असेल तर मी ठरवणार आहे किती अंतरावर वैकुंठ आहे म्हणून. उगीच जोरात ओरडून गाणी भजन म्हणायची, ह्याला काही भजन म्हणत नाहीत. पूर्वी एक गाणं होतं, तीन कनस्तर पीट पीट कर गला फाडकर चिल्लाना यार मेरे. याला संगीत म्हणू नकोस, ये गाना बजाना चिल्लाना. यार, त्याला संगीत म्हणू नकोस. आणि तीन कनस्तर म्हणजे ड्रम्स, त्याला डबे हे असतात, पत्र असतो ना बाजूने, कनस्तर म्हणजे डबा, हे डबे वाजवून गला फाड कर चिल्लाना. हे गाणं नाहीये, हे गाना बजाना चिल्लाना. असं भजन करतो का आपण? विचार करायला पाहिजे. भजनात जर भाव असेल, आरतीत जर आर्तपणा असेल, माझ्या नामात जर खरी उत्कट अशी भक्ती असेल तर मी शांत होईन. म्हणजे मी शेजाऱ्याला सुद्धा कळणार नाही नाम घेतो म्हणून. मनातलं नाम किंवा ओठ हलवत ही सुद्धा सकाळी करण्याची उपासना आहे. म्हणजे अगदी म्हणजे मी म्हणतोय ही स्पष्ट, मला ऐकू येतंय आणि त्याच्यात एवढी तन्मयता येते. याला उपांश किंवा उपजीव असा जप म्हणलेला आहे. याच्यात जीव आहे, वाणी बाहेर निघत नाहीये, पण मला कळतंय मी पूर्ण मनातल्या मनात घेताना उच्चार नसतो, पण इथे जय राम जय राम जय जय राम जय राम जय राम जय जय राम उच्चार आहे, पण माझ्या पुरताच आहे. हे आपल्याला जमलं पाहिजे. वैकुंठ आहे ना, त्याचं दर्शन जर घ्यायचं असेल तर वैकुंठ माझ्या आतच आणलं पाहिजे. म्हणजे मी वैकुंठात असलो पाहिजे. आता महापुरुष संश्रया, मनुष्यत्व बघितलं, मुमुक्षुत्व बघितलं आणि महापुरुष संश्रया. आणि हे काय म्हणतात, वैकुंठ प्रिय दर्शनम. महापुरुषांचा कसा असतो, सुरेख आहे, हे ऐकायला फार बरं वाटतं. भाषा अवधी वगैरे त्या प्रकारची आहे वगैरे. काय काय मिळतं बघा. मात मिले पुनि तात मिले, सुत भ्रात मिले, जुबती सुखदायी. मात आई मिळाली, शिवाय तात वडीलही मिळाले, सुत मुलगा, भ्रात भाऊ, आणि जुबती म्हणजे युवती, तुमची जी पत्नी आहे, सुखदायी, ती तुम्हाला सुख देणारी आहे. मजा आहे की सगळंच आहे. मात मिले पुनि तात मिले, सुत भ्रात मिले, जुबती सुखदायी. राज मिले गजबाज मिले, सब साज मिले, मन बांचित पायी. राज्य मिळालं, गज म्हणजे हत्ती आणि वाज म्हणजे घोडे, हत्ती घोडे मिळाले. सब साज, साज शृंगार, सगळं मिळालं. साजचा अर्थ वाद्य सुद्धा घेऊ शकतो, तुमची मिरवणूक काढायची किंवा सगळा मैफल जमवायचे, साज. पण साज म्हणजे साज शृंगार. मन वांछित जे पाहिजे ते तुम्हाला मिळालेले. लोक मिले विधी लोक मिले, सुर लोक मिले, बैकुंठई जाई. म्हणजे सगळे लोक तुम्हाला मिळाले. उदाहरण तुम्हाला विधी लोक मिळाला म्हणजे विधात्याचा, ब्रह्मदेवाचा सत्यलोक. वैकुंठ सुद्धा तुम्हाला मिळालं विष्णूचं, कैलास सुद्धा मिळाला तुम्हाला शंकराचा. हे सगळं मिळालं. सुंदर और मिले सबही.
या सुंदर गोष्टी आहेत, त्या सगळ्या तुम्हाला मिळाला. एक संत समागम दुर्लभ पायी, तो मात्र मिळवणं खूप अवघड आहे. संत समागम हे अगदी लक्षात ठेवा. नंतर भागवतात आरंभीला जो श्लोक येतो, कृष्णाय नमः, नुमः म्हणलेला आहे, ते संस्कृत असतं तसं. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. आम्ही श्रीकृष्णाला नमस्कार करतो. हा चौथा चरण आहे. पण पहिले 3 चरण काय अर्थ आहे त्याच्यात भरलेला, म्हणजे त्याच्यावर आयुष्यभर चिंतन करू शकतो. म्हणजे हल्लीच्या भाषेत संशोधन करून तुम्हाला PhD लिहायची असेल तर हा एक श्लोक पुरे. काय सांगितलं? सच्चिदानंद रूपाय, बघा, विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. नमस्कार करतो कृष्णाला. कसा आहे कृष्ण? इथे लक्षात ठेवा, कृष्ण मानलेला आहे मुख्य, पण कृष्णापासून सगळं सुरू झालं. हे तुम्ही अवतार विष्णूचे मानता ना, विष्णू म्हणजे कृष्ण, आणि कृष्णाचे सगळे अवतार आहे. म्हणून मंत्र सुद्धा म्हणताना हे हरे कृष्ण राम म्हणतो ना, ते तसंच आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. इथे कृष्ण आधी आहे, आपल्याला राम असतो. एक हरे कृष्ण पंथाचा त्याच्या एका मित्राबरोबर आला होता आमच्या आश्रमात, आणि त्यांनी हरे राम म्हणायला सुरुवात केल्यानंतर तो म्हणाला नाही, हरे कृष्ण म्हणायला पाहिजे. आता वाद सुरू झाला. म्हणलं त्याची 2-3 उत्तर आहे. त्याचं पहिलं उत्तर आहे की काळाच्या ओघात रामाचा अवतार आधी आणि कृष्णाचा नंतर आहे, म्हणून हरे राम हरे कृष्ण. पण तुमची श्रद्धा आहे की कृष्ण हा आदि पुरुष आहे, आदि कारण आहे सृष्टीचं, आणि त्याच्यानंतर सगळी सृष्टी. राम सुद्धा कृष्णापासून झालेला आहे, विष्णूच्या ठिकाणी तुम्ही कृष्ण ठेवलेला आहे, काही बिघडत नाही. पण एक गंमत बघा, त्यांना सांगितलं तू म्हण बरं. एकदाच म्हणून थांबणार असलास तर पहिला आणि दुसरा प्रश्न आहे, तू म्हणत राहणार हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. आता मी सुरू करतो, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण. एकदाच म्हणून थांबलास तर पहिला आणि दुसरा आहे, म्हणत राहिलास तर कोणता पहिला आणि कोणता दुसरा. आपण अज्ञानातून आणि अहंकारातून असे वाद घालतो. आपण सावध होऊया. भागवत जो खरा आहे ना, भक्ती भागवताच्या प्रमाणे जो करतो ना, तो खरं नम्रच असला पाहिजे, तो सर्व समावेशक असला पाहिजे. त्याला काही निषेध तू म्हणतोस ना, अरे बरोबर आहे, आपला वाद मिटवूया, वाद नकोच झालेला संवाद, आपण मित्र असूया. म्हणून म्हणतात ना, यू हॅव टू लर्न टू डिसॅग्री विदाउट बिईंग डिसॅग्रीएबल. तू म्हणतोस ते मला आवडत नाहीये, पण हे अशा पद्धतीने त्याला सांगा की तुम्ही त्याला आवडता ते चालू राहिलं पाहिजे ना. तो म्हणतो की तुझं मत आवडत नाही रे, पण प्रत्येकाचं मत असतं, कदाचित तुझं मत जास्त चांगलं असेल. हे मी अशा पद्धतीने सांगितलं की माझं मत तुझ्यापेक्षा निराळ आहे, पण याचा अर्थ मी तुला नावडायला पाहिजे असं नाहीये काही. म्हणून वाद असा घालावाच लागला तर संवाद उरेल आणि आपली जी नाती आहेत, रिलेशन, संबंध आहेत ना, ते टिकतील. आणि म्हणून काय, सच्चिदानंद रूप आहे. सत, चित आणि आनंद रूप म्हणजे हे त्याचं स्वरूप आहे. म्हणजे तो सत्य आहेच आहे, तो चित चैतन्यमय म्हणजे शक्तिमय आहेच आहे, आणि मुख्य म्हणजे आनंद, मूर्तिमंत आनंद आहे तो. त्याच्यानंतर विश्वोत्पत्त्यादि हेतवे, विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय त्याच्यामुळे झालेला आहे. हे आपण गणेश अथर्वशीर्षातही बघितलेलं आहे. म्हणजे सर्वम म्हणतो ना, हे काय, त्वत्तो जायते त्वत्तस्तिष्ठती त्वयी लयमेष्यती आणि त्वयी प्रत्ययती. हे सगळं गणपतीला म्हणलंय, इथे कृष्णाला म्हणलेलं आहे. सगळं देवत्व एकच आहे हो. देव जरी निरनिराळे असतील, नाम आणि रूप जरी निरनिराळे असतील, तरी देवत्व आणि दिव्यत्व एकच आहे. ते निरनिराळे धर्मांनी निरनिराळी नावं दिली, निरनिराळी रूप केली, आपली चरित्र लिहिली, पुराण लिहिली, पवित्र ग्रंथ लिहिले, होली बुक्स, तरी एक ते एकच राहणार, हे लक्षात ठेवा. पुढे काय, तापत्रय विनाशाय. हे 3 प्रकारचे ताप आहेत, पुढे हा विषय येईल. पण एक आहे अधिभौतिक ताप, ताप म्हणजे त्रास म्हणा. त्याच्यानंतर आहे आधी दैविक ताप आणि आधी आत्मिक म्हणजे आध्यात्मिक ताप. ही आपण दृष्टी सगळीकडे असू शकतो. कुठलाही प्रसंग तुम्ही घ्या, अगदी अहल्या मुक्त झाली रामाच्या स्पर्शाने, तो आधी भौतिक आहे, आधी दैविक आहे आणि आधी आत्मिक म्हणजे आध्यात्मिक सुद्धा आहे.
प्रत्येक याला आपण जसे सत्वरज तम ही कसोटी लावू शकतो, तशी आधी भौतिक म्हणजे जे फिजिकल आहे ते, याचं हे कारण आहे, असं झालं ते. आणि आधी दैविक म्हणजे अरे काय मला माहित नाही रे, का मी भोगतो हे, मला कळत, त्याला अदृष्ट म्हणतो आपण, प्राक्तन म्हणतो. या गोष्टी आधी दैविक. काही जण त्याला म्हणतात की अरे बापरे, तुला पलीकडून म्हणजे भूत प्रेत चेटूक वगैरे असे जे तुला त्रास होतात, ताप होतात, ते आधी दैविक. पण आपण असं म्हणूया ना की आधी दैविक म्हणजे देव, देव नावाची माझी जी कल्पना आहे, तो मला होतोय त्रास, मला तो भोगला पाहिजे, मी काय केलं म्हणून मला हा त्रास झाला, याला अर्थ नाहीये. आता कोविड कुणाला होईल तो काही विचारून होत नाही. आणि लक्षात ठेवा, झाल्यावर पहिल्यांदा कळतही नाही, कळल्यानंतर मग आपण त्याच्यावर उपाययोजना सुरू करतो. आणि तिसरा ताप आध्यात्मिक आहे ना, तो आतून येतो. म्हणजे मला ताप येतो, मला निर्ण पॅरालिसिस होतो, हल्ली अल्झायमर होतो, म्हणजे पूर्णपणे स्मृतिभ्रंश होतो. ह्या गोष्टी आतून येतात. हा आध्यात्मिक ताप आहे. पण तापत्रय विनाशाय म्हणजे हे 3 प्रकारचे ताप आहेत. आपल्याला आता पूर आला आहे, आपण म्हणतो ना कोविड वगैरे, कोरोना वगैरे, हे बाहेरून आलेले ताप आहेत. हे एका अर्थाने आधी भौतिक ताप आहेत. आधी दैविक ताप म्हणजे काय सगळ्या जगाला भोगावं लागते, काय देवाची योजना आहे, काही कळतच नाही. ही सुद्धा आधी दैविक एक बघण्याची दृष्टी आहे, आधी दैविक. आणि आध्यात्मिक म्हणजे झालाय ना, ठीक आहे, देवाची इच्छा, आपण त्याच्यावर करूया. लस केव्हा होणार आहे, देवाची इच्छा. अरे डिसेंबरमध्ये सप्टेंबरमध्ये असं करत करत परवा WHO वगैरे काहीतरी म्हणलं 2022 पर्यंत प्रभावी लस येणार नाही. अजून 1-2 वर्ष हे चालणार आहे का, चालू शकेलही, आपल्याला काही माहित नाही. देवाची इच्छा, सद्गुरूंची इच्छा. आपण सद्गुरूंशी जोडलेले राहूया, नाम घेत जोडलेले राहूया, स्मरण करत जोडलेले राहूया, ध्यान करत जोडलेले राहूया आणि सांगूया महाराज तुम्ही आत्ता माझ्यात आहात आणि मी तुमच्यात आहे, आनंदात आहे, आनंदात आहे, असं म्हणूया ना. मग करोनाचा रोगी सुद्धा हे म्हणू शकेल, इतरांना त्रास नये म्हणून मनातल्या मनात म्हणेल. पण काय हरकत आहे, डेंटिस्टच्या खुर्चीवर तो एक जरा अवघड प्रकार असतो, कारण ते आपल्याला दिसत असतात. महाराज मी सुखी आहे, या क्षणी मी अत्यंत आनंदात आहे, धन्यवाद, तुम्ही करून बघा. नाहीतर तुम्ही रामा 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 बंद काय करताय, उघडं ठेवा तोंड, मग तो क्लॅम्प लावेल, रामा 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 काय लावलंय. खरंच आहे, अरे मनातल्या मनात घ्या ना त्यावेळेला, हे रामा मी आनंदात आहे रे, तुझी कृपा आहे, अरे या क्षणी तू माझ्यात मी तुझ्यात आहे, तुझी कृपा आहे. हे जमलं पाहिजे. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. आता लक्षात ठेवा, कृष्ण कथा सांगणारे जे शुक आहेत, त्या शुकांना वंदन केलेलं आहे, फार चांगलं आहे. यम प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव. काय सुंदर आहे याच्यातला भाव. पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदु तम भर्वभूत हृदय मुनिमानतोस्मी. अर्थ बघितला की तुम्हाला कळेल. शुकदेव जन्माला आले, पहिल्यांदा ते जन्म घेतच नव्हते, कारण टू बी इज टू बी इन कॉन्फ्लिक्ट, काल बघितलेलं आहे. पोटात सुद्धा कॉन्फ्लिक्ट आहेच हो, पण जन्माला आल्यानंतर सगळा संघर्षच की. आता बरंचस आई बघते माझं, आई खाते माझं पोषण होतंय, आई काळजी घेते माझं रक्षण होतंय. लक्षात घ्या ना, जन्मल्यावर सगळ्या कटकटीत. शेवटी घेतला जन्म त्याने, आणि जन्म घेतल्यानंतर मी चालायला लागेल. आणि भागवतात वगैरे सुद्धा उल्लेख आहे, 13 वर्ष, काही ठिकाणी 16 वर्ष ते गर्भावस्थेत होते, मॅच्युअर झाले, हे समजून घ्यायचे आपल्याला. ते चालायला लागले. त्यांनी नाही नामकरण, त्यांची नाही मुंज, त्यांनी नाही कधी आन्निक केलं किंवा अनुष्ठान केलं. हे पहिल्या ओळीत सांगितलेलं आहे की हा प्रव्रजंतम, जन्मल्याबरोबर प्रव्रजा, परिव्रजा, संन्यास. शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, तो पूर्ण वैराग्ययुक्त निघाला मुक्तीच्या दिशेने. पण विरह कातर कोण झालेत? व्यास. द्वैपायन, द्वीपावर राहतात व्यास आणि त्यांची पत्नी अरणी. तिच्या आग्रहावरून हा पुत्र संभव किंवा गर्भसंभव झाला होता. एकदा तरी मागे वळून बघू दे, मला एकदा त्याला बाळ म्हणू दे, बाळ मुख कसं आहे ते दिसू दे, त्यांनी मला एकदा आई म्हणलं तर चालेल. पण हे काही होणार नाही या अट्टीवर त्यांनी जन्म घेतलाय ना. पण तरी सुद्धा माणूस आहे ना, आशा आहे ना. अरणी म्हणाली तो पुढे निघाला, बोलवा ना तुम्ही त्याला. हा प्रसंग आहे. काय झालं बघा, द्वैपायनो म्हणजे व्यास, की जे अत्यंत संतुलित आहेत, स्थितप्रज्ञ आहेत,
तिन्ही काय त्यांना दिसल्यामुळे त्यांना दुःखच होत नाही, कारण जन्म, जीवन आणि मृत्यू प्रत्येकाचा त्यांना दिसत असतो. पण आता विरह कातर आजुहाव बोलवतायत त्याला, अरे ये रे बाळा, ये रे. विरह आणि कातर, विरहामुळे कातर अवस्था झालेली आहे. शब्द कंप सुटलेला आहे वगैरे, व्याकुळ झालेले आहे त्या विरहामुळे. पुत्र जन्मला आणि निघाला. आजुहाव काय म्हणलेत ते बघा. पुत्र इति, त्यांनी पुत्राला हाक मारली की निघालायस कुठे रे. तो काय झालाय, तन्मयतया. हे जमलं पाहिजे आपल्याला. हे विश्वचे माझे घर, त्या शुकाचार्यांचं ते घर होतच. अरे तो झाडांकडे बघितलं की झाडच व्हायचा आणि झाड शुकाचार्य व्हायचे. त्यांनी पर्वताकडे बघितलं की पर्वत ते व्हायचे आणि पर्वत शुकाचार्य व्हायचे. शुकाचार्य पर्वत. त्यांनी नदीकडे बघितलं, शुका नदी आणि नदी शुक. काय असेल हा अनुभव. आणि म्हणून ते अरे बाळा बाळा काय म्हणतात, हा काही मागे बघत नाहीये आणि ओळी देत नाही. पण वृक्ष बोलतायत, पर्वत सांगतायत. आणि पर्वत वृक्ष काय सांगतात त्याला की पुत्र इति तन्मयतया तरवो, म्हणजे वृक्षाने अभिनय काय सांगितलं, तम सर्वभूत हृदयम. म्हणजे आज हृदयाचा दिवस आहे ना, तर हे आपलं अंतिम उद्दिष्ट असलं पाहिजे. सर्वभूत हृदयम, मी सर्व भूतांच्यात, म्हणजे सगळ्या निर्माण झालेल्या वस्तूत आणि सर्व भूत माझ्यात. 10वा अध्याय विभूती योग, मी सगळ्या भूतांच्यात आहे. आणि 11वा विश्वरूप दर्शन, सगळ्या विभूतींचं दर्शन माझ्या ठिकाणी घे. हे झाले सर्वभूत हृदयम मुनिमान तोस्मी. मी हे मुनी, हे शुकमुनी नमस्कार करतो तुम्हाला. म्हणजे जन्मल्याबरोबर निघालेला आहे, पूर्ण मुक्त, पूर्ण वैराग्य संन्यासाच्या दिशेने निघालेला आहे. आणि अशा वेळेला मुक्त झालेले जीवन मुक्त व्यास ते म्हणतायत की अरे जरा मागे वळून बघ रे. आई ऐक, कातर झालेला आहे आवाज, विरह कातर. काय सुंदर शब्द आहे. व्यासांची अवस्था झालेली आहे आणि ते म्हणतायत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, शुक पोपट आणि त्यांनी शुक, मग त्याला शुक नाव पडलेलं आहे. शुकाचार्यांचे अनेक 2-3 एक गोष्ट मागे बघितली होती. शंकर पार्वतीला सांगतोय एका गुहेत आणि तिथे तो पोपट आहे, तो ऐकतोय. म्हटल्यानंतर ही पार्वती झोपलेली आहे, मग हू कोण करतंय. मग त्यांनी त्रिशूळ मारला आणि अशी कुठेतरी एक त्यांना जागा पाहिजे होती. त्या अरणीच्या गर्भात तो स्थिर झाला. हा शुक, म्हणून शुकाचार्य. पण तो शुक शुक म्हणला. आपण गमतीनं म्हणतो ना, ए शुक कोणी आपल्याला हाक मारे शुक शुक, असं आहे. शुक शुक, शुकाचार्य, शुकदेव, शुकमुनी हे नाव पडलं तर त्यानं नमस्कार केलेला आहे. सदा सेव्या सदा सेव्या श्रीमद भागवती कथा. पुन्हा ऐका, पुन्हा पुन्हा ऐका, लक्षात ठेवा. सदा सेव्या श्रीमद भागवती कथा. यस्या श्रवण मात्रेण हरिश्चित्तम समाश्रयेत. तुम्ही हरीच्या चित्तात आणि हरी तुमच्या चित्तात आरामात राहाल. अरे मी देवात आहे, देव माझ्यात आहे. मी वैकुंठात आहे, वैकुंठ माझ्यात आहे. हे पूर्ण चित्र आहे, हे पूर्ण अनुभव आहे हा. आणि म्हणून काय, यस्या श्रवण मात्रेण. आता नुसतं ऐकून काही होत नाही हो. श्रवणाचं आपण बघितलेलं आहे ना, श्रवणाने मी बदललो पाहिजे, त्याला ऐकणं म्हणतात. तो ऐकत नाहीस का, आई मला ऐकू येते, मी बहिरा नाहीये. मग का ऐकत नाहीस, ऐकतोय ना. अरे तुला सांगितलं ना बाजारात जाऊन, हा ते मात्र नाही. ऐकणं म्हणजे जस्ट हिअरिंग, हिअरिंग, लिसनिंग अँड ओबेईंग, पुटिंग टू प्रॅक्टिस. म्हणजे ऐकायचंय, ते नीट लक्ष देऊन ऐकायचंय, अवधानपूर्वक ऐकायचंय, लिसनिंग विथ अटेन्शन, अर्थ समजून घ्यायचा आणि त्याप्रमाणे वागायचंय. त्याला श्रवण म्हणलेलं आहे. यस्या श्रवण मात्रेण हरिश्चित्तम समाश्रयेत. आता हा गमतीदार आहे ही रचना. लहान मुलांना सांगायला चांगलं आहे, पण प्रत्येक याच्यात एक गोष्ट आहे. आपण ती गोष्ट भागवतात आलेली आहे, आपण फक्त स्पर्श करूया, पुढे आपण विस्ताराने पाहूया. मानव कहे की मैं बडा. मानव म्हणतो की मी बडा, मी श्रेष्ठ आहे सगळ्या सृष्टीत. मानव कहे कि मैं बडा, तो इस धरती पर तू क्यों खडा. तुला आधार कशाला पाहिजे. तू जर महान आहेस तर तरंग, स्वतःचा आधार स्वतः निर्माण कर. तू धरती पे क्यों खडा. धरतीला बरं वाटलं. धरती कहे कि मैं बडी, तो शेष के सिर पर तू क्यों खडी. शेषाने आपल्या डोक्यावर धरले ना, तू जर मोठी आहेस
तर अशी का आता फिरतेस कशाला, तू मोठी आहेस ना, तुझ्या भोवती फिरू दे ना, तू फिरतेस सूर्याभोवती एका विशिष्ट अंतराने, तू कसली मोठी. मग आता कशाने, शंका शेष के सिर पर, त्या शेषनाग आणि त्याच्यावर पृथ्वी, अशी आपली एक कल्पना आहे. शेषमय मय बडा, तो शंकर के गले में क्यों पडा, एवढा मोठा आहे, पृथ्वी धारण करतो, त्या पृथ्वीवर कैलास, तिथे शंकर, त्याच्या गळ्यात का पडला असतो. मग आता कैलास शंकर म्हणतो, हा कैलास कहे की मैं बडा, तो रावण के डर से क्यों खलवला, रावणाने कैलास उखडून टाकायचा प्रयत्न केला, कैलास घाबरला. त्यावेळेला पार्वती म्हणाली, किती परीक्षा बघताय, त्यांनी उखडला तो, शंकराने वरून पाय दाबून त्याचे हात चिरडले गेले, आणि तरी सुद्धा तो शंभो शंभो शिवशंकरा म्हणतोय. मग पार्वतीला दया आली आणि शंकर म्हणतो, मी त्याची परीक्षा बघत होतो. कैलास घाबरला, हा आपला काढलाय त्याने, आपला तुकडा फेकून देईल, पण तो राहिलेला आहे. कैलास कहे की मैं बडा, तो रावण के डर से क्यों खलवला, रावण कहे कि मैं बडा, रावण कहे कि मैं बडा, तो बाली के बगल में क्यों दबा, वालीनं रावणाला आपल्या काखेत दाबून पृथ्वी प्रदक्षिणा केली होती, आणि नंतर रावण शरण आला, तरी सुद्धा अंगद, त्याला मुलगा झालाय ना वालीला, त्याच्या पाळण्यावर रावणाला ती अशी फिरणारी खेळणी असतात बघा, फिरत ठेवला, रावण शेवटी शरण आला. रावण कहे की मैं बडा, तो वाली के बगल में क्यों दबा, लक्षात ठेवा. रावण बाली कहे की मैं बडा, बाली म्हणतो, वाली म्हणतो ना आता की मैं बडा, तो राम के चरणों में क्यों पडा, रामाच्या चरणात झाल्यानंतर रामाने त्याला उद्बोध केला, त्यांनी रामाला काही प्रश्न विचारले, तो रामायणाचा भाग आहे. राम के चरणों में क्यों पडा, आता राम कहते हैं मैं बडा, बघा कि राम कहते हैं कि मैं बडा, तो भक्तों के हृदय में क्यों पडा, आणि भक्तांचं हृदय, आज हृदय दिवस आहे, लक्षात ठेवा. भक्तांच्या हृदयाच्या पेक्षा काहीही मोठं नाहीये. खरं त्याच्यात सगळं समावत, सगळं विश्व, विश्वनाथ, विश्वंभर, हे सगळं सगळं त्या हृदयात समावतं. भक्तों के हृदय में क्यों पडा, हे राम, आज हृदय दिवस आहे, म्हणून हे हृदय लक्षात ठेवा. आपण जो नेहमी मंत्र म्हणतो, हा 10व्या स्कंदात आलेला आहे भागवताच्या. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, कृष्ण वासुदेव हरी आणि परमात्मा नाव आहे. प्रणत, तुला नमस्कार करतो, क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः, अनेक नावं आलेली आहेत, पण प्रणत नमस्कार करतो क्लेशनाशाय. प्रपंचात खूप क्लेश, कष्ट, त्रास, व्याधी आपण म्हणतो ना, निरनिराळ्या प्रकारचे आजार, प्रणत क्लेशनाशाय हा 10व्या याच्यातला आहे, लक्षात ठेवा. काही काही गमतीदार असतात हा, आणि कीर्तनकार वगैरे ते फार रंगवून सांगतात. आपण मागे एक बघितलं होतं, आता विसरलं असेल तर नंतर कधीतरी बघू. हे बघा, हा काय विचित्र संदेश आहे. पाप करे प्रभुजी मिले, पाप करा प्रभुजी मिळे, अशा अर्थाचं एक वाक्य आहे बायबलमध्ये. कमिट अ सिन अँड द गेट्स ऑफ द हेवन विल बी ओपन टू यू इफ यू रिपेंट. पाप करा, पश्चाताप करा, खरा पश्चाताप करा. सॉरी हा पश्चाताप नाहीये, हा फक्त ताप आहे. तू आता परत सॉरी म्हणू नको. बऱ्याच वेळेला मीटिंग चालू असताना कोणी खोकतं, एक्सक्यूज मी, सॉरी, तू खोक मरेपर्यंत खोक, पण प्रत्येक वेळेला सॉरी एक्सक्यूज मी, सॉरी एक्सक्यूज मी, याला काही अर्थ नाहीये हो. हे इथे काय सांगितलेलं आहे, पाप करे प्रभुजी मिले, यू कमिट अ सिन, रिपेंट अँड द गेट्स ऑफ हेवन्स विल बी ओपन टू यू, हे म्हणलेलं आहे. पश्चाताप महत्वाचा आहे. पाप होणारच आहे आपल्याकडून, पण पाप करे प्रभुजी मिले, पाप करे सुख होय, आपल्याला आवडणारा मंत्र आहे किंवा पाप करे सुख होय. आता भ्रष्टाचारी लोक आहेत ना, कालपर्यंत सुखी होते, आता एकेकाच्या मागे एक एक एजन्सी लागली आहे, आणि मग ह्याची चौकशी, त्याची चौकशी, ह्याला अटक, त्याचा, हे चालू झालेलं आहे ना. काय सगळ्यांच्या हृदयावर राज्य गाठवत असणारे आज स्वतःच हृदय पाकपूक पाकपूक असं होतंय. आज हृदय दिवस आहे म्हणून जरा हृदय काय झाले, काय ते तोंड चुकवून जात आहेत, पळून जात आहेत, असं होतं. मग इथे काय सांगितलं, पाप करे सुख होय. आम्ही काही कमी पाप केली का? आम्ही हे लपवले पैसे, ते हे केलं, ड्रग्ज घेतले, कमी काय केलं? पाप करे सुख होय, पाप करे मुक्ती मिले. बाप रे, हे तर अंतिम झालं ना.
पाप करे मुक्ती मिले, पाप करो सब कोय. म्हणजे सगळे कोई म्हणजे ऑल, सगळ्यांनी पाप करा रे, पाप करा, तुम्हाला प्रभू मिळेल, तुम्हाला सुख मिळेल आणि तुम्हाला मुक्ती मिळेल. हे तत्वज्ञान चांगलं आहे नाही? बरोबर. लिहिताना जर चूक झाली तर असं होतं. त्यांनी काय त्यांना सांगायचंय, पा पकरे. पा म्हणजे पाय आणि पकरे म्हणजे पकडा, धरा, पाय धरा. आपण म्हणले ना, मनश्चेन्न लग्नम गुरो रंग हरिपद्मे. गुरुच्या पायाशी पडून राहा, मुक्त व्हाल, परमेश्वर मिळेल, आनंद मिळेल, सुख सगळं मिळेल. पा पकरे, पाय पकडे, पाय पकडा, पा पकरे, पा पकरे प्रभुजी मिले. पाय जर पकडूनच ठेवले, शरणम प्रपद्ये, शरणम प्रपद्ये, धरलाय पाय, कुठे जातोस तिकडे येईन तुझ्या बरोबर फरफटत, मला प्रभुजी मिळाले. पा पकरे, पाय जर पकडून, नाम घेणं एक पाय पकडणंच आहे ना, सुख मिले. पा पकरे, पाय पकडा, मुक्ती मिले. पा पकरो सब कोय, सगळ्यांनी पाय पकडा, पा पकडो. हे पकरो आहे ना, ते रच ड होतं हिंदीत. हे बोली भाषा असते ना, तर रच ड होतं, म्हणून लक्षात ठेवा. म्हणजे पाय पकडा, तुम्हाला प्रभुजी मिळेल. पाय पकडा म्हणजे सोडू नका, पाय पकडा, सुख होईल. पाय पकडा, मुक्ती मिळेल. आणि पाय सगळ्यांनी पकडा. कुणाचे पकडा? आपण प्रपंचात पकडतो, साहेबाचे पाय पकडतो आपण, चूक झाली साहेब, मग नंतर तो दुसऱ्याचे साहेब पाय पकडत असतो. त्या इंडस्ट्रीचा सगळ्यात वरचा बॉस आहे ना, तो बायकोचे पाय पकडत असतो. उशीर झाला ग, ओव्हर टाइम होता. कसला ओव्हर टाइम, कुठे गेला होता, सुरू होता ते. पण अशा कुठल्या हा त्या प्रकारचा जो बॉस आहे, साहेब, त्या साहेबाचा साहेब आहे, त्याचे पाय पकडा. बाकीच्याचे पाय पकडावे लागत नाही, लोक तुमचे पाय पकडतील. पण तो जो परमेश्वर आहे की ज्याला कोणी बॉस नाहीये, ज्याला कोणी मालक नाहीये, ज्याला कोणी साहेब नाहीये, तो अंतिम असा जो एक आहे परमेश्वर, त्याला पकडा. बाकीचे तुम्हाला पकडतायत की नाही ते बघा, बघा लक्षात. आता भागवताचं पसायदान, पसायदान फार सुंदर आहे. आणि आज आपण नंतर म्हणूया सगळेजण. भवे, आता नाही नंतर, भवे भवे यथा भक्ती, पुन्हा पुन्हा भक्ती. आम्ही विसरतो रे, पुन्हा स्मरण करून दे. मी दूर जातो तुझ्यापासून, जरा जवळ आण रे. आणि एकदा जवळ आणल्यानंतर पुन्हा दूर जाऊ देऊ नकोस रे. भवे भवे यथा भक्ती पादयो स्तव जायते. तुझ्या पायाशी असल्यानंतर, तुझे पाय पकडल्यानंतर, घट्ट धरल्यानंतर भक्ती होताच निरनिराळ्या. तथा कुरुष्व देवेश, पण माझ्या बुद्धीनं मी काय पाय पकडलेले कायम पकडू शकत नाही. तथा कुरुष्व देवेश, तू तसं कर, मला जाऊ देऊ नकोस तुझ्या पायापासून दूर. तथा कुरुष्व देवेश नाथस्त्व नो यत प्रभो, तू नाथ आहेस, तू प्रभू आहेस, एवढं आम्हाला कर, एवढं आम्हाला दे. नाम संकीर्तनम यस्य, तो असा परमेश्वर आहे. भागवत शेवटी सत्यम परम धीमहि म्हणतं, सच्चित आनंद आहे तो. आता म्हणलं ना, सच्चिदानंद रूपाय, हा भागवताचा नायक आहे. हा भागवताचा खऱ्या अर्थाने तुम्हाला म्हणतो स्वामी आहे. तुम्ही कृष्ण म्हणा, विष्णू म्हणा, परमेश्वर म्हणा, तर परमेश्वर आहे. म्हणून भवे भवे यथा भक्ती पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नो यतः प्रभो नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम, सगळं पाप नष्ट होतो. प्रणामो, तुला नमस्कार करतो. हे कृष्णा तुला नमस्कार, हे विष्णू तुला नमस्कार, हे ब्रह्मा विष्णू महेशा तुला नमस्कार, हे परमेशा परमात्म्या परब्रह्मा हे सद्गुरु तुला नमस्कार. म्हणून प्रणामो दुःख शमनस्तन्नमामि हरिम परम, मी परम जो हरी आहे परमेश्वर त्याला पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. हे आपण आज शेवटी म्हणणार आहोत. पण नंतर आपल्याला जे म्हणतोच आपण, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णू भगवन नमस्ते, हे 2 श्लोक आज आपण शेवटी म्हणणार आहोत. भागवतातल्या या काही थोड्याशा कथा आपण बघितल्या. किती रचना आहे हो भागवतावर, सुंदर. भागवताची जी आरती आहे ती सुद्धा आपण एक दिवस विचारायला घेणार आहोत. तर भागवताचे स्कंध, त्या स्कंधाचे विषय आणि त्यापासून आपण घ्यायचा बोध, अशी ती अप्रतिम आरती आहे. कुणी लिहिली आहे वगैरे ते त्यावेळेला आपण बघूया. नंतर काही कीर्तनकार, आपण आता अवतार बघणार आहोत ना, उद्या आपण काही दाम्पत्य बघणार आहोत आधी.
पहिलं कुठली झाली दाम्पत्य म्हणजे कुटुंब किंवा आपण दंपती म्हणतो ना, म्हणजे नवरा बायको, हे कोण झाली आधी, पहिलं कोण. आता पहिलं कोण हे काळाप्रमाणे म्हणू नका, ही सगळी दाम्पत्य ही आदी दाम्पत्य आहेत. सप्तर्षी निर्माण झाले आणि त्या सप्तर्षींना मुली मिळाल्या. त्या कुणाच्या मिळाल्या हे सगळं आपण उद्या बघणार आहोत. फार इंटरेस्टिंग, म्हणजे अत्यंत मनोरंजक असा हा इतिहास आहे. मी इतिहास म्हणतो त्याला, कारण आज मला जो मार्गदर्शन करतो असा जो पास्ट म्हणजे भूतकाळ आणि भूतकाळातल्या घटना आहेत, मला तो इतिहास वाटतो. हे इतिहास का काव्य का नुसतं हे तत्वज्ञान, या कशालाच संशोधन करायचा. मला या कथा आहेत आणि त्या कथा मला खूप आवडतात. चिंतन करायला गेलो तर मला त्या आणखीन आत नेतात आणि आतच सुख आहे. लक्षात ठेवा, बाहेर कधी सुख कधी दुःख, कभी खुशी कभी गम हा प्रपंच आहे. पण फक्त खुशी. खुशी काय म्हणतो, खुशीच्या पलीकडे सुख आणि त्याच्या पलीकडे आनंद, कायम आनंद आहे. लक्षात ठेवा, तो आहे परमेश्वर. म्हणून काल आपण काय केलं होतं, भागवताचा एक ओव्हरव्ह्यू म्हणजे विहंगमावलोकन केलं. नंतर भागवताचा आणखीन खूप आहेत विषय, पण हा एक विषय बघितला होता काल की भागवतात अधिकार सगळ्यांना आहे. सगळ्यांना म्हणजे तुम्ही जाती असू देत, वर्ण असू देत, अरे पशु पक्ष्यांना अधिकार देणारा मुक्तीचा, आणि आपण म्हणतो ना देवत्व हे या वृक्षात निर्माण करणारा हा अधिकार आहे. गीतेत सुद्धा असाच आहे. एकतर समन्वय म्हणजे संवाद आहे, आणि मी वृक्षात सुद्धा आहे, सगळ्या वृक्षात मी आहे, पण पिंपळात मी सगळ्यात जास्त आहे. अश्वत्थ वृक्ष सगळ्यात जास्त आहे, मग मी सगळ्या जनावरांच्यात आहे वगैरे सगळं सांगितलंय ना. मग हे सगळं असून आपण का एकमेकाचा द्वेष करतो, आपण का स्वतःला असुरक्षित मानतो. आज लक्षात ठेवा, सुरक्षितता हा जगातले जे काही महत्वाचे प्रश्न आहेत ना, समस्या किंवा अडचणी, त्या समस्यातला एक आहे सुरक्षितता, सेन्स ऑफ सिक्युरिटी. म्हणजे एक तर कधी अतिरेकी हल्ला होईल किंवा कधी प्रचंड पाऊस पडून सगळा आपण म्हणतो ना अनर्थ होईल, म्हणजे निसर्गातल्या कोप होईल निसर्गाचा, कारण सगळा तोल ढासळलेला आहे, आपणच त्याला जबाबदार आहोत. दुसरी गोष्ट, आरोग्य. आता कोविड आलं तर केव्हाही होईल. अरे आत मी कुणाच्या बरोबर असतो, इतक्या जणांशी आपला संबंध येतो. मी घराच्या बाहेर गेलो नाही, पण घराच्या बाहेर गेलेला तो घरात आलेला नाही परत, हो ते मात्र कसं चुकवायचं. म्हणजे हे क्वारंटाईन वगैरे सापेक्ष आहे, आपण काळजी जरूर घ्यायची. म्हणून आपण आपला मंत्र काय घेतलाय, आपण म्हणतो ना काळजी घ्या, काळजी करू नका. हे खरंच आहे, पण त्याच्याही वरती निष्काळजी राहू नका, काळजी सद्गुरू घेतील. काळजी तो भागवताचा जो भगवान आहे ना तो घे काळजी तो, कारण काळजी जर मी घेत असतो तर मी आजारीच पडलो नसतो, पण तरीही पडतो, तरी मला ऍडमिट व्हावं लागतं. म्हणून मी निष्काळजी राहणार नाही. ते काय सोशल डिस्टन्सिंग, सामाजिक अंतर राखूया, तोंड बंद करूया, पुन्हा पुन्हा हात वगैरे धुऊया, ही काळजी म्हणजे निष्काळजी राहणार नाही. काळजी परमेश्वरा तू घे, हे जमलं पाहिजे. बऱ्याच वेळेला अनेक ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतं की हा जो परमेश्वर आहे ना तो परीक्षा पाहत असतो आणि त्याचेही निरनिराळी गणित असतात आणि त्या गणिताप्रमाणे तो घटना घडवत असतो. मग कितीही चांगली किंवा कितीही वाईट घटना असली तरी सुद्धा, आणि सुरक्षितता आपल्याला निरनिराळे नेते हल्ली हे घेऊन फिरतात ना, बॉडीगार्ड, आणि स्वतःचे असतात, सरकारने दिले की आपण त्याला कमांडोज वगैरे म्हणतो, पण स्वतःच्या खर्चाने सिने तारका वगैरे नेमतात, त्यांना बाउन्सर्स म्हणतात. आणि यमाचे दूत कसे असतील तसे ते दिसतात, बाउन्सर्स. आणि ते पहिल्यांदा बाउन्स करणार आहेत, पहिल्यांदा तुमचा हल्ला करणार आहेत, तिथपर्यंत पोचू देणार नाहीये. पण तरी सुद्धा सिक्युरिटी आहे, सुरक्षिततेचा धोका आहेच किंवा कुठूनही मी असुरक्षित आहे. म्हणून नोकरीबद्दलची असुरक्षितता, आर्थिक असुरक्षितता, आपला प्रत्येक जो पैलू आहे ना आपण तिथे असुरक्षित झालेलो. आणि सुरक्षित स्थान हे अढळ स्थान आहे जे ध्रुवानी मागितलं होतं. सुरक्षित स्थान ही मांडी आहे परमेश्वराची, हे प्रल्हादाने मानलं होतं. या सगळ्या कथा बघताना आज जो महत्वाचा प्रश्न आहे, भागवतांनी त्याला निरनिराळ्या कथा सांगून सुंदर उत्तर दिलेलं आहे की सुरक्षितता पाहिजे असेल, बाहेरून तुम्हाला कोणीही सुरक्षित करणार नाही. यू हॅव टू फील सिक्युअर विदिन, फ्रॉम विदिन. आतच तुम्ही सुरक्षित राहा, बाहेरच्या असुरक्षिततांशी चांगला सामना करा. बाहेरच्या असुरक्षिततांना घाबरत राहाल ना तर आतही असुरक्षित राहाल. बाहेर असुरक्षित ती तुमच्या हातात नाहीये, पण आतली फिलिंग ऑफ सिक्युरिटी विदिन माझ्या हातात आहे. आणि त्याच्यासाठी भागवत माझ्या हातात आहे, त्याच्यासाठी भागवत माझ्या कंठात आहे प्रत्येकाच्या. निदान भागवत भागवत तरी म्हणून राहूया.
आपण मंत्र म्हणूया, नाही ते भजन आहे ते, आणि त्याच्यानंतर जे भागवताचं आपण म्हणलं पसायला नाही, शेवटी हा श्लोक म्हणायचा असतो, आपण म्हणूया. पहिल्यांदा भजन करूया, माझ्यानंतर आहे त्या ठिकाणी जरा ताट बसून डोळे मिटूया, फक्त म्हणायचंय तुम्हाला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते, भगवन् नमस्ते, भगवन् नमस्ते, भगवन् नमस्ते. भगवन् नमस्ते. आता अर्धा अर्धा चरण सांगतो, सोपं आहे. भवे भवे यथा भक्ती, भवे भवे यथा भक्ति, भवे भवे यथा भक्ती, भवे भवे यथा भक्ति, पादयोस्तव जायते, पादयोस्तव जायते, पादयोस्तव जायते, पादयोस्तव जायते, तथा कुरुष्व देवेश, तथा कुरुष्व देवेश, तथा कुरुष्व देवेश, तथा कुरुष्व देवेश, नाथस्त्वं नो यतः प्रभो, त्वं नो नाथस्त्वं नो यतः प्रभो, त्वं नो यतः प्रभो. नाम संकीर्तनं यस्य, नाम संकीर्तनं यस्य, नाम संकीर्तनं यस्य, नाम संकीर्तनं यस्य, सर्वपापप्रणाशनं, 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 प्रणामो दुःखशमनः, प्रणामो दुःखशमनः, प्रणामो दुःखशमनः, प्रणामो दुःखशमनः, तन्नमामि हरिं परम्, तन्नमामि हरिं परम्, तन्नमामि हरिं परम्, तन्नमामि हरिं परम्, तन्नमामि हरिं परम्. तन्नमामि हरिं परम्. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. शांत शक्ति मंत्र. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय नारायणी नमोस्तुते. शांत शांतिपाठ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै
तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास। हातावर हात सोडून ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळायचे. अगदी सावकाश डोळे उघडून समोरचा ध्यानस्थ श्रीकृष्ण, सद्गुरुनाथ, मुरलीधर कृष्ण, लक्ष्मी नारायण आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे भगवंताची वाङ्मयी चिन्मयी अक्षरमूर्ती भागवत, सगळ्यांना नमस्कार करूया. शांत आनंद. महाराज